जय सच्चिदानंद. आपल्या अंतरंगातील विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आजही आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांच्या व्यवहाराविषयी आणखी काही बोलणार आहोत. कारण हा आई वडील आणि मुलांमधला व्यवहार अनादी काळापासून चालत आलाय. तेव्हापासून मोह तर आई वडिलांना आपल्या मुलांप्रती असतोच. परिणामी असं घडतं की शेवटी या मोहाने नुकसान मुलांचं आईवडिलांचंही खूप होतं. आणि जितका तुम्ही मुलांप्रती मोह बाळगून त्यांच्याकडून सुख मिळवता त्या सगळ्याचं रिपेमेंट करावं लागतं. बघा, मुलांना बघून आपल्याला आतून आनंदाच्या शौकळ्या फुटतात, उधाण येतं, मनात आनंद उसळतो. जरा जरी त्याच्या गोड गोड भाषेत बाळ बोललं, मूल बोललं, पप्पाजी, डॅडीची, मम्मा, असं गोड गोड बाळ बोललं की छान गुदगुल्या व्हायला लागतात. खूप छान वाटतं. जितका आत आनंद वाटतो ते सगळं अगदी सूक्ष्मात होतं. कधी ते बाहेरही दिसतं. या सगळ्याची तुम्हाला परतफेड करावी लागते. हा आध्यात्मिक कायदा आहे. जिथून तुम्ही सुख मिळवलं तिथे तुम्हाला भरपाई करावीच लागते. आणि अगदी तेवढीच, अजिबात कमी नाही किंवा जास्त नाही. जितकं मिळवलं तितकंच तुमच्या समोरच तुम्हाला दुःख भोगावं लागतं, रिपेमेंट म्हणून. ॲक्शन आणि रिॲक्शन इक्वल आणि अपोजिट हा सिद्धांत आहे. आधी मुलांना काही आईवडिलांप्रती इतका मोह नसतो. आईवडिलांना आधी मोह वाटतो मुलांच्या बाबतीत. इतकंच काय, पण ती जेव्हा गरोदर असते तेव्हापासून आतल्यात आई वडील आनंदून जातात. वा, आमच्या घरी पाहुणा येणार आहे. आणि कुणाला मुलगा हवा असतो, कुणाला मुलगी हवी असते. जास्त करून मुलगाच हवा असतो. खरं तर परिणाम असा झाला आहे की हिंदुस्थानात सगळ्यांना मुलगाच हवा आहे, तर मग मुलांचीच संख्या आता वाढली आहे. मुलगी असेल तर तिला ॲबॉर्ट करून संपवून टाकतात, मग भ्रूणहत्या करतात. म्हणजे आई वडिलांचा किती मोह असतो मुलांप्रती. एक वडील आमच्याकडे आले होते, खूप श्रीमंत होते, शिवाय फारच कंजूष होते. खूप मेहनत करून त्यांनी करोडो रुपये कमावले होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता. झालं काय, वडिलांनी मेहनत करून करून पै वाचवून पैसे जमा केले आणि मुलांनी सगळे उडवून टाकले. आता तो दारू प्यायचा, शेअर बाजारातून इझी पैसे कमावण्यासाठी बापाचेच पैसे उडवायचा. इतकंच काय, पण दररोज तो रात्री दारू पिऊन यायचा आणि बापाला लाथ मारून उठवून त्याच्याकडून 15,000 20,000 रोज काढून घ्यायचा. तर बाप इतका दुःखी व्हायचा. तो तर येऊन झोपायला जायचा आणि आरामात घोरत पडायचा अगदी. आणि बाप बिचारा रात्रभर झोपू शकत नसे. त्याला फार चिंता वाटायची. माझ्या मुलाचं काय होणार, माझ्या पैशांचं काय होणार. त्याला असं वाटायचं की आता सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा वेळी कधीतरी त्याला दादा भगवानांची पुस्तकं कोणीतरी पाठवलेली होती, ती त्यांच्या हाती लागली. पुस्तकाचं नाव लहानचं 25 पानांचं पुस्तक असेल. त्याचं नाव होतं, जो भोगतोय त्याचीच चूक आहे, जो भोगतो त्याचीच चूक असते. हे शीर्षक जरा कोड्यात टाकेल असंच आहे.
पण वाचता 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 त्याची आवरणं तुटली आणि त्यात दादा भगवानांनी एक उदाहरण दिलं होतं. दारुड्या मुलगा आणि भोगावं लागणारा बाप. मुलाला तर काही भोगावं लागत नाही, तो मजा करतो, दारू पिऊन मस्त झोपून जातो. पण रात्रभर झोपू शकत नाही कोण? बाप. कोण दोघांमध्ये भोगतंय, बाप का मुलगा? म्हणजे सरळच आहे की मुलगा नाही, बापच भोगतोय. तर त्यांचीच चूक आहे असं अध्यात्माच्या कायद्यात, निसर्गाच्या कायद्यात जो भोगतोय त्याचीच चूक असते. समाजाच्या कायद्यात, लौकिक कायद्यात मुलाची चूक आहे, वडिलांची नाही. पण निसर्गाचा कायदा मात्र अगदी वेगळा आहे. मग ते वाचल्यानंतर बापाचे डोळे उघडले आणि त्यांच्या लक्षात आलं की ही माझीच चूक आहे, मीच माझ्या मुलाला बिघडवले, माझा मुलगा करून त्याला लहानपणापासून इतकी सूट दिली. त्याने पाणी मागितलं तरी आपण दूध दिलं आणि दूध मागितलं तर मग कोल्ड्रिंक दिलं आपण. अशी अवस्था केली मुलाची. तर त्याचा परिणाम हा की मुलगा बापाला आता त्रास आणि दुःख देत होता. म्हणजे जेवढं आपल्या मुलाकडून लहानपणापासून त्यांनी सुख मिळवलं, अभिमान बाळगला, तेवढंच रिपेमेंट आलं. ते पुस्तक वाचून ते आमच्याकडे आले. ते भाई खूप खुश झाले. सांगत होते की यामुळे माझ्या जीवनात शांती आली. रोजच्या रोज माझ्या जीवाला त्रास व्हायचा, रात्र झोप लागायची नाही, चिंता वाटायची. मी जनावर गती बांधत राहायचो. त्यातून मी आता वाचलेलो आहे आणि हे पुस्तक दादा भगवानांचं वाचल्यावर माझ्या जीवनात एकदम शांती आली आहे. मग ते आमच्याकडे आले, आमच्याशी बोलणं झालं, ज्ञानाच्या गोष्टी झाल्या, त्यांना आणखीन छान वाटलं. तर आपल्या आयुष्यात याचा विसर पडतो की मुलांना आपणच बिघडवत असतो. अति लाडाकोडाने ते बिघडतात आणि मग त्यांचं डोकं फिरतं. मुलांना ही सायकॉलॉजी कळते आई वडिलांची. मुलं ती ओळखून असतात की म्हणजे आपण कितीही चुकीचं वागलो, चुकीचं काम केलं, आपले आई वडील आपल्याशी त्यापेक्षा तर नक्कीच वाईट वागणार नाही. कारण त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, आपला मोह आहे त्यांना. तर हा मोह एवढा आहे की आपण काहीही केलं तरी ते चालवूनच घेतील. ते काही आपल्याला घरातून बाहेर हाकलणार नाहीत, आपलं काही बिघडवणार नाहीत. थोडंसं बोलतील, कटकट करतील, इतकंच होईल. यापेक्षा जास्त तर काही होणारच नाही. तर बघा, असा जेवढा आई वडील मोह बाळगतात, मुलांप्रती प्रेम करतात, त्याचं रिपेमेंट त्यांना द्वेषात मिळतं. द्वेषातून प्रेम उत्पन्न होतं, प्रेमातून द्वेष उत्पन्न होतो, द्वेषातून प्रेम. ही सर्कल चालूच राहतं. हे सर्कल, याचा अंत केव्हा होतो? तर प्रेम आणि द्वेष दोन्हीमधून सुटाल आणि वितरागी बनाल, सगळ्या मोहातून सुटून निर्मोही व्हाल, तेव्हाच सगळ्या दुःखांचा अंत होतो. नाही तर मग दुःख आल्याशिवाय राहत नाहीत. एक ताई आहे, ती आमच्याकडे येते. तिची स्वतःची सख्खी आई तर नाही आहे, तिची मानलेली आई आहे. ती ॲडॉप्टेड आहे, दत्तक घेतलेली आहे. तिच्या पालक आईचं तिच्यावर एवढं प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूपच प्रेम. तर जिव्हाळा आहे, मोह खूप आहे, खूपच. स्वतःची मुलगी नाही तरी इतका मोह आहे. तिच्याशिवाय आईचं पानही हलत नाही. मुलगी जर कुठे दूर गेली तर तिला चैन पडत नाही, लगेचच तिला आणायला जाते. इतकंच काय, तर मुलीने काहीही केलं तरी तिला ते सगळंच आवडतं. आणि दुसऱ्या कुणी काही केलं तर तिला ते चुकीचं वाटतं. मुलीला जरा चालावं लागलं, पायी चालली तर म्हणते की नाही बाळा, चालत जायची गरज नाही आहे, तू गाडीने किंवा रिक्षाने जा, कशी जा, पण तू चालत गेलीस तर माझे पाय दुखतात. म्हातारी आई आपल्या मुलीला सांगते, ती स्वतः पायी चालते पण मुलीला चालू देत नाही. अशा प्रकारे बिघडवतात मुलीला. तर मग मुलगी काय करणार?
मजा करते. आई सांगते की तो चालू नकोस, व्यायाम होत नाही तर जाडी झाली आहे मग आता. आणि काय, इतकंच काय तर ती मुलीच्या सासरी जाते आणि तिकडे जरा कोणी मुलीला काही बोललं, दुखावलं, जरा तिला काही जास्त काम सांगितलं तर घरातल्या सगळ्या लोकांना ती दटावते. ती आपल्या स्वतःच्या सासरच्यांना पण दटावायची. हे काय बरोबर आहे का सांगा? पण एवढी तिच्या मोहात बुडाली आहे की काय करायला हवं काय करू नये कळत नाही. तरीही मुलगी तर सासरच्यांची, आता तर सासरच्यांचीच झाली आहे. खरं तर ती आपल्या या पालक आईवडिलांशी एवढी अटॅच्ड नव्हती. आई मात्र खूप अटॅच्ड होती. मुलांची आपल्या आईवडिलांशी एवढी अटॅचमेंट नसते जेवढी आईवडिलांची असते. आणि बघा, मुलांची कुठवर अटॅचमेंट असते? जोवर ते इंडिपेंडंट, त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही तोवर. जेव्हा मुलं समजा समुद्रात मुलाला घेऊन वडील उभे राहिले आणि मुलाला खाली उभं राहण्यासाठी सोडण्याचा प्रयत्न करत असतील तर पायाला पाणी लागताच मुलगा वरती सरकतो आणि आपल्या वडिलांना घट्ट बिलगून बसतो, सोडतच नाही. जितक्या वेळा वडील त्याला खाली सोडू पाहतात तितका तो त्यांना घट्ट चिकटतो, कारण त्याला भीती वाटते की आपण या पाण्यामध्ये बुडून जाऊ का. तर त्याला इतकं असुरक्षित वाटतं तर वडिलांना अगदी घट्ट चिकटून बसतो. पण जशी जमीन येते आणि त्याचे पाय जमिनीला टेकतात, खडक लागतो, तर त्याला वाटतं की हां, आता काही हरकत नाही आहे, आता मी आरामात चालू शकतो. मग तो पाय खाली टेकवतो आणि वडिलांपासून थोडा दूर जातो आणि मग नंतर खेळायलाच लागतो. आणि मित्र दिसतात, मित्रांबरोबर मग खेळायला निघून जातो. मग त्याला वडिलांची आठवणही येत नाही. आणि समजा त्याला एखादी मुलगी भेटली मुलाला आणि मुलीला मुलगा भेटला, नजर झाली, तर मग तर सगळंच मिळालं. आईवडिलांची आठवणच येत नाही. मग आता तर त्यांची दुनियाच वेगळी बनते. शाळेत कॉलेजमध्ये शिकतात तर मुलांची आईवडिलांशी तेवढी अटॅचमेंट नसते, मित्रमंडळींशी जास्त असते. आपली गर्लफ्रेंड, आपला बॉयफ्रेंड यांच्याशी अटॅचमेंट असते. पण आईवडिलांना याचा पत्ताच नसतो. आईवडील मात्र तेवढेच अटॅच्ड असतात आपल्या मुलांशी. तर अशा प्रकारे त्या ताईंना, त्या आईला त्या मुलीचा खूप जास्त मोह होता. त्यामुळे काय होत होतं की मुलीची आतल्या आत खूप घुसमट होत होती. कधी तिला खूप संकोचल्यासारखं व्हायचं. सासरी तिची आई तिची बाजू घेऊन सगळ्यांना रागवायची, काही बाई बोलायची. तर घरी सासरी तिला लाजल्यासारखं व्हायचं. कशी माझी आई वागतीये, चांगलं वाटत नाही आहे. मग सततच ती असं करायला लागली तर तिला तिच्या आईचा द्वेषच वाटायला लागला. मग अभाव वाटायला लागला, तिरस्कार वाटायला लागला. इतकंच काय, तिला वाटायचं की का येते ही माझ्या सासरी, नाही आली तर बरं आहे बाबा. किती जरी तिला समजावून सांगायची तरी ती समजून घ्यायची नाही, इतका मोह होता तिचा. मग 1-2दा तिनं आईला दटावलं. खूप मर्यादेपलीकडे गेल्यावर निक्षून सांगितलं आईला की तू माझ्या सासरी येऊन अजिबात ढवळाढवळ करायची नाही. इथे तुझं काही नाही चालणार, मेहरबानी कर आणि गप्प बस, नाही तर इकडे येऊ नकोस, तू माझा संसार मोडशील. तर बिचारी इतकी रडायला लागली आणि तिच्या जावयाकडे तक्रार करायला लागली की बघा ना, माझी मुलगी, तुमची पत्नी मला असं सतावतीये. पण त्यावर काही उपाय नाही आहे. हा प्रेम द्वेषाचा असा मामला आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणालाच माहीत नाही. म्हणून तो मार्ग ज्ञानी लोक सांगतात की जिथे कुठे असं प्रेम असेल आणि द्वेष वाटायला लागेल, त्यातून त्यावेळी मनातल्या मनात प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा. हे प्रेम मुळाशी तर प्रेमच आहे. आणि म्हणून ते प्रेम बघा, ओळखा आणि त्यापासून अलिप्त राहा. त्यात तन्मयाकार होऊ नका. पण प्रतिक्रमण केल्याने खूप सगळं कमी होऊन जाईल. द्वेषाचं सुद्धा, ज्या कुणाचा द्वेष वाटेल त्याचं भरपूर प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण कसं कराल
तर बघा, समजा आपल्या मुलीला आपला द्वेष वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या अंतरंगात वसलेल्या आत्म्याला नमस्कार करून माफी मागा. मी प्रेम केलं, त्याचं हे फळ मिळतंय द्वेषाचं, त्याची मी माफी मागतोय, पश्चाताप करतोय, पुन्हा असं कधी करणार नाही, अशी चूक पुन्हा न करण्याचा दृढ निश्चय मी करतोय. हे प्रभू, मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. अशा प्रकारे हृदयापासून, मनापासून पश्चाताप केल्याने हे बंधन तुटतं, द्वेषाची ग्रंथी, प्रेमाची ग्रंथी तुटते आणि आपण मुक्ततेचा अनुभव घेता वितरागतेच्या दिशेला प्रयाण कराल तुम्ही. आणि जेव्हा संपूर्ण वितरागी व्हाल, फुल 100%, तेव्हा ते परमगतीची प्राप्ती करतात, मोक्षगतीची प्राप्ती करतात. तर म्हणून वितरागी व्हायची गरज आहे. आणि तिथे आनंद आनंद आनंदच असेल. तर या मुली आणि आईच्या केसमध्ये हे असंच झालं होतं. मुलगी इकडे यायची, तिने आधी ज्ञान घेतलं, तिने आपल्या आईचं खूप प्रतिक्रमण केलं, त्यामुळे खूपच फरक पडला. आई पण खूप बदलली, तिनेही आपला मुलीप्रतीचा मोह कमी केला आणि नंतर मग ती पुढे सत्संगाला तीही यायला लागली आणि आपला मार्ग तिनेही बदलला. तर म्हणून हे प्रतिक्रमण खूपच इम्पॉर्टंट आहे आणि प्रतिक्रमणाचा रिझल्टसुद्धा फार छान येतो. पण मनापासून, हृदयापासून करायचं. मला सुटका हवी आहे, या रागद्वेषाच्या बंधनातून मला सुटायचं आहे, हेच माझं उद्दिष्ट आहे, असं ज्याच्या मनात दृढ होतं आणि तो जेव्हा प्रतिक्रमण करतो तेव्हा नक्कीच तो त्यातून सुटू शकतो. तर असा मुलांना खूपच एक्सेसिव्ह मोह असतो आणि मग त्याची रिॲक्शन द्वेषात येते. एक मुलगा येतो, तो अगदी सरळ साधा आहे, अगदी सरळ आहे, आजच्या काळाची हवा त्याला लागलेली नाही आणि आई वडील खूपच स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेले आहेत. मुलगा एकदम मृदू आणि सरळ आहे. आजकालच्या काळात कुणाशी ॲडजस्ट होईल असा नाही आहे, कारण इतका भोळा आणि सरळ सरळ आहे की प्रत्येकजण त्याला उल्लू बनवतं. आई वडिलांना वाटायचं की हा मुलगा काही करू शकणार नाही, तर म्हणून आपणच त्याच्यासाठी काही करावं, त्याच्यासाठी पैसे कमवून आपण जमा करून ठेवूया. तर ते सगळं सोडून आपल्या या वयात नोकरी धंदा करायला लागले ते आई वडील, आणि दोघंही कष्ट करून पैसे एकत्र करायला लागले. कुणासाठी बरं? तर मुलासाठी. अहो, पण तुमच्याकडे काही खायचं प्यायचं आहे का? हां, ते तर आहे, पण आमच्या मुलांचं कसं होणार? तो इतका सक्षम नाही आहे. जर आम्ही त्याच्यासाठी काम नाही केलं तर मग कोण करणार? तो मुलगा तर कमी काम करतो, पण आईवडीलच खूप काम करतात. तर अशा प्रकारे आई वडील आपल्या मुलांप्रती मोहापायी आपल्या वाढत्या वयाचाही विचार करत नाहीत. आपण आपल्या शरीराला किती कष्ट देतोय, कोणासाठी? तर फक्त आपल्या मुलांच्या मोहासाठी. मुलांना मात्र सगळ्या सवलती मिळाव्यात, गाडी मिळावी, बंगला मिळावा, खायला प्यायला चांगले पदार्थ मिळावेत, त्यासाठी ते मेहनत करतात, मजुरी करतात. आणि मुलं काय करतात? मजाच करतात. असे आईवडील लाभले तर मुलं कशाला मेहनत करतील? आरामात का नाही मजा करणार आपल्या बापाच्या पैशाने? तर हे समजत नाही की आपणच आपल्या मुलांना बिघडवतोय. पण इथे हे करणं सोपं नाही आहे. अशी मजुरी करायची मोटेलमध्ये अमेरिकेत जाऊन, ते किती त्रासदायक आहे, किती संकट पार करून जायचं आहे. हा काही योग्य मार्ग नाही आहे. आणि इतका मोह आपल्या मुलांप्रती नसावा. त्याला सांगायचं तुझी जबाबदारी आहे, तू पूर्ण कर. आता म्हातारपणी तर मुलानं कमावून आणून वडिलांना सांभाळायला हवा, आईचं करायचं कर्तव्य आहे त्याचं, हो की नाही सांगा? मग इथे तर बघा, आईवडीलच आपल्या मुलासाठी मरेपर्यंत हे करत राहत आहेत. तेच आपलं कर्तव्य ड्युटी म्हणून चालू आहे. खरं तर आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आपल्या मुलांप्रती किती असतं? तर त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि चांगले शिकतील तितके त्यांना शिकवणं, आणि शिक्षणासाठी जमेल तेवढे पैसे खर्च करा, खाणं पिणं मजा करा, पण खूप शिका. आणि मग नंतर शिक्षण संपल्यानंतर त्याला नोकरी धंदा, जे काही क्षेत्र त्याला करायचं ते करू द्या. त्यात वडिलांना काही मदत करायची असेल तर करू द्या.
आणि मग नंतर मुलगा म्हणाला की तुम्ही पसंत कराल त्या मुलीशी मी लग्न करीन, तर मग त्याचं लग्न करून द्या. आणि म्हणाला की माझ्या आवडीच्या मुलीशी मी लग्न करीन, तर मग ती त्याची जबाबदारी, मग आपली काही जबाबदारी नसते. अशा प्रकारे सोल्युशन काढा. काय एक अमेरिकेमध्ये दादा भगवानांच्या वेळी एक भाई यायचे, ते नवरा बायको दोघंही अहमदाबादचे होते आणि खूप पैसेवाले होते. मोठा बंगला होता, गाडी होती, सगळं काही होतं, बँक बॅलन्स, फॅक्टरी वगैरे सगळं काही. मुलगा अमेरिकेला गेला, तिकडे लग्न केलं आपल्या आवडीच्या मुलीशी. मुलगी भारतीय होती त्याची बायको, पण तिकडेच तो शिकून सवरून नोकरी करायला लागला. तर तो तर सुखात होता, खूप आरामात आयुष्य चाललं होतं त्याचं. तर आईवडिलांना म्हणाला की तुम्ही एकटेच तिकडे आहात, मी एकुलता एक इकडे एकटाच आहे, तुम्ही असं करा, इकडे निघून या अमेरिकेमध्ये, मी तुम्हाला इकडे बोलावून घेण्याचा सगळा बंदोबस्त करून घेतो ग्रीन कार्डसाठी. सगळा बंदोबस्त केला मुलाने. आणि आई वडील, आपलं घर, आपला बंगला होता मोठा, ते विकून टाकला, गाडी, फॅक्टरी होती, सगळं विकून खूप पैसे मिळाले त्यांना. ते सगळे पैसे त्यांनी कन्वर्ट केले डॉलरमध्ये. तेव्हा त्यांना विजा मिळाला आणि ते सगळं घेऊन गेले आपल्या मुलाकडे. आता बघा, मुलाकडे इतके पैसे त्याच्याकडे आले आणि पैसे बघून त्याचे डोळे चमकले. त्याने ठरवलं की आता मी नोकरी करणार नाही, मी आता बिझनेस करीन. तर वडिलांनी सांगितलं की हां बेटा, सगळे पैसे तुझेच आहेत. तर बँकेतून काढून त्यांनी मुलाला पैसे दिले. त्याने एक मोटेलचा धंदा सुरू केला. चांगली नोकरी होती, ती सोडून दिली. मग बिझनेसमध्ये सगळं रिसेशन आलं. मग त्या रिसेशनमध्ये काय झालं, मोटेल बिझनेस सगळा बुडाला त्याचा. इतकी सगळी कमाई बुडाली बापाची सगळी. मुलाचं तर काहीच नव्हतं, पण बापाचं मात्र सर्वस्व बुडालं. आणि शिवाय मुलगाही दुःखी झाला. आणि तो तर दुःखी झाला, पण वडिलांना सगळ्यात जास्त दुःख झालं. मुलाने मग आई वडिलांना सांगून टाकलं की मी काही आता तुम्हाला सांभाळू शकणार नाही, माझ्याकडे काही एवढे पैसे नाही आहेत, मी नाही तुम्हाला ठेवून घेऊ शकणार, तुम्ही तुमचं बघा. बिचारे अमेरिकेमध्ये अनोळखी देशात कसं करणार, कुठे जाणार. स्पष्ट सांगितलं की माझी आणि माझ्या बायकोची तुम्हाला ठेवून घेण्याची इच्छा नाही आहे, आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी सगळं केलं. आणि आता जेव्हा अशी वेळ आली, आईवडिलांचं करायची वेळ आली, तर साफ नकार दिला. हा सुद्धा बघा कसा स्वार्थ आहे. जेव्हा मुलांची वेळ येते तेव्हा ते आपलं ऋण फेडत नाहीत. आईवडील कायम आपल्या मुलांसाठी आपलं सर्वस्व देत असतात. मुलाने सांगून टाकलं की तुमच्या चरितार्थाचं तुम्ही बघा, स्वतः करा, मी तुम्हाला एक पैसाही देऊ शकणार नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की दोघांना मोटेलमध्ये त्यांना डेस्क क्लार्कची आणि आईला मेड सर्वंटची, म्हणजे टॉयलेट आणि रूम साफ करण्याची अशी नोकरी करावी लागली. आपला स्वतःचा चरितार्थ चालवायला वडिलांच्या प्रेमाची रिॲक्शन बघा. जागृत व्हा, अशा प्रेमातून बाहेर पडा. तर वडिलांना तर इतका धक्का बसला की त्यांना अटॅक येऊन ते गेले. आई बिचारी वेगळी आपले दिवस घालवते मोटेलमध्ये काम करून. पण हा मोहाचा परिणाम बघा. आपल्या मोहाला इतक्या टोकावर का घेऊन जायचं. जय सच्चिदानंद.